अशी कामं करायला लागतात. जर पूर्ण आता वर्ष खायचं ना पापड, म्हणजे अशी कामं करायला लागतात. 4 दोऱ्या बनवतात आणि एक हे घेऊन गेले ते पुढे. हे बघा अशी दोरी असते. स्पेशली एक फक्त टीव्ही लावायची राहिली आहे इथे. आणि आता फ्रीजचं कनेक्शन काढतोय. सो फ्रीजचं पण कनेक्शन काढून गेलोय म्हणजे फ्रीज चालू होईल. हॅलो मित्रांनो, तर गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याकडे स्पेशल काहीतरी बनवायचं ठरलंय. खूप लोक जमलेत आपल्याकडे, सर्व फॅमिली एकत्र आली आहेत. सो चला तुम्हाला दाखवतो आज काय करायचं ठरलंय. पूर्ण वर्षासाठी हा पदार्थ लागतो आपल्याला. सो तेच आता बनवायला ठरलंय. तुम्हाला गँग दाखवतो किती आली आहे. हे बघा, हे असे पापड असतात. त्याला सुपामध्ये घ्यायचं आणि मग इकडे परत वॉलेट टाकायचं आणून. तो वॉलेट टाकून घेऊ पटापट. अशी कामं करायला लागतात. जर पूर्ण आता वर्ष खायचं ना पापड, म्हणजे अशी कामं करायला लागतात. खाली बसून काय भेटत नाही. टाकून घेऊ. आता गोलं पण कुटायचे. जेव्हा हात दुखतं दाखवतो तुम्हाला कसं गोलं कुटायला लागतात ते. मित्रांनो, पापड हे बघा तुम्ही बघू शकता. टाकून घेतले आपले सर्व. सो चला आता आपण त्यांना परत सोप देऊ. एवढे गोले करून ठेवले. ही उडदाची डाळ असते काहीतरी. असे एक एक घ्यायचे. असे इकडनं असं काढायचं. इकडे सेटअप केलं आहे आपण. बघा असं ठेवलं आणि मग तेल याच्यावर थोडं थोडं ठेवायचं आणि मग त्याला असं वरतून कुटायला सुरुवात करायची. पाटान दुखते बाबू. पाटणं पाय द्यायचं धरले बाबूने. दे ना लास्ट तो पैसा लागतो ते पाटण दुखतो ना. अरे पडला. येडा बनतो येडा. मुद्दम येडा बनतो. अरे लाईट गेली. हे फ्लुटी कोणची आहे? ऐक ना, फ्लुटी तुझी आहे. मग तू आले कुठे? मामाच्या गावाला ना. कुठं आले? असतो बघ ना कसा. सांग ना, मामाच्या गावाला ना. सांग. चड्डी काढायची. चड्डी काढ. सांग ना, मामाच्या गावाला आले. लई येडाय रे, लई येडाय. ते जाऊ का रे मी? गोल कुठाला? काय माऊ ना कुठे आहे ना. आता यो आलंय तर सर्व आता पाणी वगैरे भरून ठेवलं. त्याला बघ आता ढाकायला लागलंय. थोडा हरामी आहे पोऱ्या. बघ तुझ्यासाठी काय काय करायला लागतंय. पाय भाजत नाही का तुझे? पाय वरती करतो तरी पण बघ. चप्पल ये इकडे. इथे माऊकडे ये माऊकडे. तर आपण मस्त 5 गोले कुठले जातात तुम्हाला दाखवतो मी. झालं ना. 1 2 3 4 5 आहेत. लाटा आता 5 गोले कुठून दिलं. तर आपले बऱ्यापैकी पापड झालेत. आता आपण मिरगुडी करायला घेतलेत. तर मिरगुडी सुद्धा वाल्यात टाकू. परत ती मोडायला पण लागतात. तर 4 साडेचार वाजता आपण मोडायला घेऊ, कारण की ती कडक जास्त होतात. सो आजच मोडावी लागतील. तुम्हाला दाखवतो मी. ही मिरगुंडी आहे. त्याच्यानंतर एक इथे मध्ये स्क्रॅचेस आहेत नाही, कट केलेले आहेत. ते एक अशी काढायची. ते सुट्टं करून घ्यायचं पूर्ण. पापड आहे. पापड कसं डायरेक्ट असतो. पापडाचं टेन्शन नाही. पण याच्यावर मेहनत आहे खूप. एवढं मोठं करायला लागतं. परत त्याला कट करायचं, परत त्याला हाताने तोडायचं. म्हणजे याला खूप मेहनत आहे मिरगुड्यांना. एवढी केली आहेत. आता खराब झालेल्या साड्या आहेत मम्मीच्या, त्या आता युजलेस आहेत. तर आपण याच्यापासून काहीतरी बनवणार आहे जे आपण कंटिन्यू यूज करू शकतो. आता आपण याच्यावरून साड्या रेडी करणार. तर मी फाडून घेतल्या, छोट्या करून घेतल्या. छोटे पीसेस आहेत. आपण आता त्याला पील मारून घेऊ आणि नंतर त्याची दोरी तयार होतात. तर मी तुम्हाला दाखवतो दोरी कशी तयार करतात. हे बघ, अशी दोरीला बांधून घ्यायची इकडं आणि मग आता हिला पिलत राहायची.
याला पेलत राहायचं असं आणि मग याला पूर्ण असं पील पडतं. असं पील करून घेतलं दोरीला, स्वतः याला असं गुंडाळत बसायचं, असं पूर्ण गुंडाळायचं असं. ठीक आहे, तर पाहू शकता असं रोल करून घ्यायचा आणि मग याच्यानंतर आता याला पूर्ण दोन साईडला असं मारून घ्यायचं. सो ही बघा, ही अशी होते दोरी त्याला. पाहू शकता आपण खूप साऱ्या दोऱ्या बनवल्या आहेत, 4 दोऱ्या बनवल्यात आणि एक हे घेऊन गेले ते पुढे. हे बघा अशी दोरी असते. तुम्ही ही दोरी किती पण वर्ष वापरा, किती पण वापरा, हे तुम्हाला ना लाईफ टाईम नाही करू शकत, मिनिमम 10 ते 12 वर्ष कसं पण निघू शकता या दोरीवर, कशी पण यूज करायला. जे आपण आता मार्केटमधून दोरी घेऊन येतो तिचे धागे निघतात. सो ही एकदम ब्रँडेड दोरी अशी. ही बघा किती पण गेला ताना ती स्ट्रेच पण होते आणि एकदम बेटर आहे. मित्रांनो आपलं तर ते तर काम झालं, आता आपण इकडे वायरिंग करायला आलो, जरा फिटिंग आहे लाईटची. सो ती आता मग करून घेऊ. तुम्हाला मी मटेरियल दाखवतो आपलं. एवढं राहिलं आहे. आपण हा एक बोर्ड बसवला आहे इकडे आणि इकडे हा एक बसवला आहे. इकडे हा एक काढला, हा टी व्हीचा काढला आहे, वरती बल्ब लावला आहे, इकडे हा एक लावला आहे. सो आता आपले फॅनचे पण आपण कनेक्शन दिलेत. स्पेशली एक फक्त टी व्ही लावायची राहिली आहे इथे आणि आता फ्रीजचं कनेक्शन काढतो. सो फ्रीजचं पण कनेक्शन काढून गेलो आहे, म्हणजे फ्रीज चालू होईल. मग टी व्ही आपण नंतर असेंबल करून घेऊ. सो आज पण थोडंफार आहे काम. तर मित्रांनो तर फायनली माझं सर्व काम झालं आहे. आता मी टी व्ही घेतले खोलायला. हे बघा खाली ओपन चालू आहे टी व्ही. ओपन बॉक्स डिलिव्हरी नव्हती ना, मग आता घरीच ओपन करतोय. सो चला आता लावून घेऊ ती पण पटापट. बघू शकता तुम्ही, आम्ही टी व्ही जस्ट चेक करत होतो, किती भारी दिसते फुल HD मध्ये. भाऊ खुश आहे जाम. अरे पेड समजून जा, हे हसी बहुत कुछ बता. तर मित्रांनो आता जस्ट फ्रेश झालोय, 5:30 वाजता संध्याकाळचे आणि आता जायची तयारी चालू आहे मुंबईला. सो आता सगळी कामं वगैरे झाली, पण जायची इच्छा तर होत नाही, कारण की 4 दिवस गावाला राहिलो मस्तपैकी, जाम मजा केली आहे सगळ्यांनी मिळून. परत जाऊ, परत आता बघू विकेंडला येऊया, परत 2 दिवस सुट्टी असते. सो चला आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. बाय बाय.